पण प्रहार ही जी संघटना हं, तुम्ही इतकी वर्ष चालवली, हं. इतकी लोकं त्याला जोडली गेली. कठीण होतं अशा पद्धतीनं? आणि आमची प्रहार एक सामाजिक संघटना राहणारच आहे. प्रहार दिव्यांग संघटना जो आमचा आत्मा आहे, दिव्यांग संघटना पण राहणार आहे. राजकीय प्रवास मात्र शिवसेनेचा राहील. अ, अपक्ष म्हणून सुद्धा आज इतकी वर्ष तुम्ही सातत्यानं निवडून येताय. अशा उमेदवाराला ज्यावेळी असं वाटणं, की बाबा आता राजकीय बळाची आवश्यकता आहे. कुठे कमी काय काय नेमकं असं चुकलं किंवा राहून गेलं असं त्यावेळी वाटलं? नाही आम्ही ज्या आपलं काय म्हणते कर्जमाफीचं आंदोलन झालं, हे सगळं केल्यानंतर विधानसभेत आम्ही ज्या पद्धतीनं 5, 10, 20 वर्ष ज्या पद्धतीनं शेतकऱ्याची बाजू मांडली, दिव्यांगांची मांडली, जे अतिशय दुर्लक्षित घटक आहेत. मतदारसंघात ज्या पद्धतीनं काम केलं, त्याच्यानंतर जे रिझल्ट आले ना, ते म्हणजे ते थोडे आम्हाला धक्कादायक देणारे होते. का आपण इतकं मरमर करतोय सगळ्या गोष्टी आणि निवडून येणारे जे काही प्रतिस्पर्धी उमेदवार होते. कसं आहे, माझ्यापेक्षा माझी रेष अ, च्यापेक्षा जास्त रेष मोठी काढली, त्यानं तेवढे श्रम घेतले तर मान्य करतो. पण ते माझीच रेष मोडून स्वतःची रेष मोठी करण्याचा प्रयत्न करणारे काही आपण जो येते उमेदवार किंवा जे निवडून दिलं आहे हं. त्याच्याप्रती, तर तेव्हा आम्ही विचार केला का बाबा राजकारण हे आता लोकांच्या मते जसं जात, धर्म, पंथ, पैसा, सत्ता हा राजकारणाचा आता केंद्रबिंदू बनलेला आहे. महत्त्वाच्या टप्प्यात आलेला आहे. पहिले हे नेमकं वेगळं होतं आणि पहिले लोकं पैशापेक्षा कामाचा माणूस पाहत होते. आता खरंय. आता त्याची तुम्हालाही माहीत आहे, मला काही वेगळं सांगायची गरज नाही. हे तुमचं आकलन तेच असेल. म्हणजे मला नाही वाटत ते वेगळं असेल पण म्हणून. बच्चू कडूंसारखा माणूस जर अपक्ष म्हणून निवडून येतो, मात्र त्यांनाही जाणीव होते, की आपल्याला राजकीय साथीची किंवा एका पक्षाची आवश्यकता आहे. अशामुळे तुम्हाला असं वाटतं का, की अपक्ष म्हणून निवडून येण्यासाठी किंवा जी लोकं इच्छुक आहेत किंवा ज्यांचे प्रयत्न असतात, त्यांच्यासाठी आता वावच उरलेला नाहीये राजकारणामध्ये? सगळं सार्वत्रिक वातावरण मीडिया असेल, लोकं असेल, हे जे सगळा घटक आहे ना, हा सगळा आता तो स्वातंत्र्य लढण्याची फार म्हणजे एकंदरीत तुम्ही पाहतो की तो विचारच संपलेला आहे लोकांमधून. पहिले लोकं ₹1 देऊन मतदान काय म्हणते त्याला, पैसे देऊन मतदान करायचे. आता ते हा विषय लोकांमध्ये फार राहिला नाही. मला नाही वाटत त्याची व्यवस्था आहे.